महत्त्वाची बातमी बीडच्या परळीमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण दिसून आलेलं आहे। एमआयएम सोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेनं या निवडणुकीत युती केली आहे। नगर परिषद निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह आरोप करत निवडून आलेल्या एमआयएमच्या सदस्याचा समावेश करण्यात आलाय। यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय चाललंय बीडमध्ये? नक्कीच लागूच या ठिकाणी सांगता येईल की परळी नगर परिषद ही महायुतीकडून लढली गेलेली नगर परिषद आहे। राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध महायुती, त्यामुळे अर्थातच या सगळ्या निवडणुकीवर आता सवाल उपस्थित होताना दिसतोय। असो, वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। मी शब्दाचा पक्का आहे, माझ्या पॅनलला निवडून द्या। सांगलीतल्या सभेत अजित पवार यांचं वक्तव्य आहे, अर्थ, क्रीडा आणि अल्पसंख्याक खातं माझ्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, हेही सांगायला दादा विसरत नाहीयेत। मित्रांनो, आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही शब्दाचे पक्के आहोत। जो शब्द महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही देतो तो शब्द आम्ही पार पाडतो। मित्रांनो, मी का सांगतोय, आज सरकारमध्ये मी अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करतोय। 8-8.5 लाख कोटीचं बजेट आपल्या राज्यातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत राहत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आम्ही देत असतो। नेमकं ते खातं माझ्याकडे आलेलं असल्यामुळं अर्थमंत्री म्हणून त्या खात्याला कसा अधिकचा निधी देता येईल हे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये मी जरूर बघीन। त्याबद्दल आपण अजिबात त्या ठिकाणी काळजी करू नका। बातमी कोल्हापूरची। कोल्हापूर महापालिका निवडणुकीकरता राजकीय नेत्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत। या प्रचार सभेदरम्यान नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। कोल्हापूरमध्ये महायुतीचे सगळेच नेते महाविकास आघाडीतील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं चित्र आहे। आमचे मित्र बंटी पाटलांना विनंती केली, तुम्ही कशासाठी निवडणूक लढवायला याचं मला अजून कारणच मिळालेलं नाही। कारण ना तुमची केंद्रात सत्ता ना राज्यात सत्ता, तुम्ही एक पैशाचा निधी आणू शकणार नाही, विधानसभेच्या निवडणुका अजून 4 वर्षावर, मग कशासाठी लोकांचा फसवतायत, कशासाठी आमिषाला तुम्ही त्याला बळी पाडताय। म्हणून त्यांना माझी विनंती आहे, त्यांनी सगळे काँग्रेसचे उमेदवार परत घ्यावेत, आम्हाला पाठिंबा द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।